बाळाचा जन्म हा त्या आईसाठी किंवा कोणत्याही स्त्रीसाठी पुनर्जन्म असतो असं म्हटलं जातं. कारण बाळाच्या जन्मानंतर तिचं केवळ वेळ, भावना, मन नाही तर शरीर संपूर्ण अंतर्बाह्य बदललेलं असतं. आणि त्यामुळे कधीकधी काय होतं ना, की त्या आईला, त्या नवजात मातेला नैराश्य या विकाराने पछाडलं जातं. ह्याबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? तर या आजाराला ही एक मेडिकल कंडिशन आहे, ज्यामध्ये आईला खूप डिप्रेशन येतं आणि त्या बाळाचा सहवाससुद्धा तिला नकोसा वाटतो. त्याचं रडणं तिला असह्य होतं. त्या बाळाबद्दल राग यायला लागतो. म्हणजे ही खूप वेगळी वाटणारी आपल्याला गोष्ट आहे. तर अशा वेळी काही स्त्रिया म्हणतात की आमच्या वेळी नव्हती बाई असली काही थेरं, काहीतरी नवीनच एक एक असं म्हणून त्या स्त्रीला हिणवू नका, तर त्याला समजून घेतलं पाहिजे. हा आजार नेमका काय आहे? याला म्हणतात पोस्टपार्टम डिप्रेशन, म्हणजे बाळंतपणानंतर येणारं नैराश्य. तर याची काही कारणं आहेत, तर ती जर आपण समजावून घेतली तर आपल्याला त्यावरती काय उपाय करायचे हे नक्कीच लक्षात येईल. आता कधीकधी काय होतं की पूर्वीच्या काळी खूप लवकर लग्न व्हायचं, मुली लवकर आई व्हायच्या. पण आता आपलं करिअर, आपलं सगळं संपवल्यानंतर, झाल्यानंतर 28-30मध्ये ती मुलगी आई होते आणि तोपर्यंत तिने एक स्वतंत्र स्वच्छंदी आयुष्य जगलेलं असतं. आणि त्यानंतर मात्र एका पूर्णपणे ह्या नाजूक नात्यामध्ये ती एवढी गुरफटली जाते किंवा इतकी गुंतली जाते, तर ते तिच्या अस्तित्वासाठी तिला कधीकधी ते धोकादायक वाटायला लागतं. तर त्या एकूणच ह्या बाळणपणामध्ये जे तिच्या शरीरावरती तिचं मन, शरीर नाजूक झालेलं असतं आणि त्यावेळी तिला हे ओझं असह्य व्हायला लागतं. हा विचारसुद्धा की तिला वाटायला लागतं, यातून माझी सुटका आहे की नाही, मी पूर्वीसारखी काम करू शकणार आहे की नाही, माझ्या करिअरचं काय, किती दिवस मी एकटीनेच हे सगळं करायचं आहे का. आणि अशा या विचारांचा जेव्हा प्रादुर्भाव होतो, जेव्हा ते विचार तिला वाढायला लागतात तिच्या मनामध्ये, तेव्हा तिला त्या बाळाबद्दल अक्षरशः तिरस्कार वाटू लागतो. कारण एक कोवळा जीव पूर्णपणे आपल्यावरती अवलंबून आहे आणि आपल्यालाच त्याच्याबद्दल सगळं करायचं आहे आणि मी एकटीनेच का म्हणून करायचं. त्यातून जर पतीचं काही सहकार्य नसेल, सासरची मंडळी त्रासदायक असतील किंवा पूर्वीचे तिचे काही आजारपण असतील किंवा तिला काही मानसिक त्रास झालेला असेल, तर अशा वेळेस हे डिप्रेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं आणि त्याचे दुष्परिणामसुद्धा तेवढेच जास्त होऊ शकतात. आणि म्हणून ह्या गोष्टीकडे आपण लवकर लक्ष दिलं पाहिजे. तसं तर हे थोडंफार डिप्रेशन 60% महिलांमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं. पण जर वेळीच याच्यावरती उपाय नाही केले, त्या मातेला आधार किंवा तिला आपण सपोर्ट नाही दिला, त्याच्यावरती जर योग्य उपचार नाही केले, तर ते त्रासदायक होतं. तर याची कारणं काय आहेत, याबद्दल मी आज तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे. नमस्कार, मी मंजुषा कुर्डूकर, मंजुळवाणी या माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तुम्हाला विषय लक्षात आलाच असेल की आजचा आपला विषय आहे बाळंतपणानंतर येणारं नैराश्य, ज्याला म्हणतात PPD अर्थात बेबी ब्ल्यूज असं सुद्धा याला म्हटलं जातं. काय आहे ते जाणून घेऊया. आता कधीकधी काय होतं माहिती आहे का, एकतर त्या मुलीचं करिअर तर असतंच, हा पॉईंट मी मगाशी तुमच्याशी बोललेच. त्यानंतर काय होतं की बाळंतपणानंतर ते बाळ जेव्हा छोटंसं असतं तर कोणीही नातेवाईक येतात आणि मग अगदी पाण्यात डोकावून पाहून त्या बाळाबद्दल काहीतरी पटकन कॉमेंट करून निघून जातात. बोलणारा बोलून जातो, कारण त्याचा रंग, रूप, लिंग, एकतर मुलगाच झाला का, मुलगीच झाली का, किंवा काळाच आहे किंवा फारच बारीक आहे बाई लेकरू, अशा पद्धतीचे कॉमेंट्स करून ती बोलणारी व्यक्ती निघून जाते. पण ती आई जी आधीच घाबरलेली असते, भांबावलेली असते, तिच्या मनामध्ये हजारो प्रश्न असतात आणि ती खूप दुखावली जाते. ज्या आपल्या बाळाला तिने 9 महिने पोटात अगदी म्हणजे खूप प्रेमाने सांभाळून, ज्याला अत्यंत काळजीपूर्वक तिने या जगामध्ये आणलेलं असतं, अशा आपल्या कलाकृतीला कोणीतरी यावं आणि फटक्यामध्ये त्याला नापसंतीचा शिक्का त्याच्यावरती मारून निघून जावं, ही गोष्ट तिच्या मनाला खूप लागते आणि तेव्हा ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. तर अशा वेळी आजूबाजूच्या तिच्या जे परिवारातील सदस्य आहेत त्यांनी तिला खूप सपोर्ट केला पाहिजे. मुलगाच झाला का, मुलगीच झाली का, किंवा काळाच आहे, गोरा नाहीच आहे, किंवा बारीकच आहे, अशा पद्धतीचे कॉमेंट्सपासून त्या बाळाला आणि त्याच्या आईला दूर ठेवण्याचं काम घरातल्यांनी नक्कीच केलं पाहिजे. दुसरा पॉईंट आहे की त्या मुलीला पुरेशी झोप मिळत नाही.
कारण तिचं वेळापत्रक पूर्णपणे बदललेलं असतं. बाळाचं रात्रीचं जागरण, शी शू, दूध पाजवणं ह्या सगळ्यामध्ये तिला सलग एक 3-4 तासाची झोपसुद्धा मिळू शकत नाही. अशा वेळी घरातल्या ज्या कोणी तिच्या मोठ्या स्त्रिया असतील की आई, सासू, मावशी, काकू, आजी, तर यापैकी कोणीतरी तिला त्यांनी सहकार्य करावं, सर्वांनी मिळून वेळापत्रक वाटून घ्यावं. अर्थात यात जर पतीचा सहभाग खूप छान असेल तर सोन्याहून पिवळं, आणि ते असायलाच हवं. आता म्हणजे सध्याच्या जमान्यामध्ये पतीने सुद्धा तेवढाच वेळ देणं आवश्यक आहे त्या बाळासाठी. कारण त्या दोघांचं मिळून त्यांनी ते एक छोट्या बाळाला जगामध्ये आणलं आहे आणि त्याचं संगोपन करण्याचं जे कार्य आहे ते दोघांनी मिळून करणं खूप आवश्यक आहे. आणि अशा वेळी तिला जर थोडा वेळ त्यांनी दिला की ठीक आहे, आता आम्ही थोडा वेळ, तू काही काळजी करू नकोस, आम्ही त्याला सांभाळू, तू थोडा वेळाची विश्रांती घे, तर अशा पद्धतीची तिला पुरेशी झोप, कारण झोपेमुळे तिच्या शरीराची झालेली हानी, जे आत्तापर्यंत तिचं जे म्हणजे तिला जो त्रास झालेला आहे, तिच्या वेदनांमुळे तिचं शरीर खूप थकून गेलेलं असतं, त्यामधून तिला रिकवर होण्यासाठी झोप खूप आवश्यक असते. तर त्यामुळे तिला झोप देण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. आता थोडे दिवस तर पहिला एखादा महिना घरात भरपूर लोक असतात, आई असते, सासू असते, आजी असते, नवऱ्याने सुट्टी घेतलेली असते मॅटर्निटी लिव्ह वगैरे म्हणून, त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य मिळतं. पण बाळ जेव्हा 2-3 महिन्याचं होतं तेव्हा या सगळ्यांपासून ती एकटी पडायला लागते. म्हणजे तिच्या जिम्मेदारीवरती ती तिच्या घरी गेलेली असते आणि तेव्हासुद्धा ह्या प्रकारचा आजार जास्ती वाढू शकतो. कारण त्या बाळाचं पूर्णपणे तिने एकट्याने करण्याची तिच्यावरती जेव्हा जिम्मेदारी येते तेव्हा ती खूप घाबरते. आता त्यातून पण ह्या 2-3 महिन्यामध्ये मस्तपैकी लाडवून ठेवलेलं असतं आईने, सासूने, खाऊपिऊ घालून. मग वजन वाढलेलं असतं, मग आपण बेढप दिसत आहोत का, आपण पूर्वीसारखे चटपटीत दिसू की नाही, आपलं सौंदर्य आपल्याला परत मिळेल की नाही, अशा काही शंकांनी सुद्धा ती त्रस्त होते आणि त्यामुळे सुद्धा तिला हे नैराश्य येऊ शकतं. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, तर तिने व्यायाम सुरू करायला हरकत नाही. बाळंतपणाच्या नंतर 1-2 महिन्यानंतर तिच्या शारीरिक क्षमतेप्रमाणे तिने थोडाफार 20-25 मिनिट व्यायाम हा करायलाच पाहिजे. थोडंसं हलकं फुलकं व्यायाम, हातापायाचे व्यायाम, काही अर्थात त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला तर अधिकच चांगलं असेल, पण काहीतरी केलं पाहिजे. कारण नुसतं बसून, नुसतं खाऊन पिऊन आणि बाळाला घेऊन तिच्या शरीराचं जे काही हालचाल आहे ती खूप लिमिटेड झालेली असते. त्याच्या आधीसुद्धा म्हणजे पूर्ण 9 महिन्यातसुद्धा तिच्या हालचालींवर मर्यादा आलेली असते, त्यामुळे वजन पण वाढलेलं असतं. मग ह्या सर्वांमधून डिप्रेशन येतं. आणि आपल्याला माहीत आहे की आपण जेव्हा एक्झरसाईज करतो तर तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या मेंदूमध्ये हॅपी हार्मोन्स तयार होतात, डोपेमाइनसारखे, आणि त्यामुळे आपला मूड बदलतो, आपल्याला फ्रेश वाटायला लागतं, आनंदी वाटायला लागतं. आणि या दृष्टीने सुद्धा एक्झरसाईज करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या अशा कंडिशनमध्ये तिने जरूर एक्झरसाईज करावी. अजून हे जर तिचं नैराश्य जर खूप मोठ्या प्रमाणात वाढत असेल, कारण खूप मोठ्या प्रमाणात हार्मोनल इम्बॅलन्स झालेलं असतं, सगळे हार्मोन्स बदललेले असतात, तर त्यासाठी सुद्धा तिने गायनेकशी कन्सल्ट करून व्यवस्थित जर हार्मोनल त्या इम्बॅलन्ससाठी काही उपचार घेणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणजे फक्त बाळंतपणापर्यंत आपण गायनेकला दर महिन्याला भेटत असतो, पण त्यानंतर त्यांच्याकडे जाण्याची काही गरज नाही आहे असं वाटून न घेता त्यांना बोलून त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा करून आपण यावरती ट्रीटमेंट घेऊ शकतो. त्याच्यावरती आता मोठ्या प्रमाणावरती औषधोपचार आहेत, ज्यामुळे आपला मूड चांगला होतो, आपली तब्येत सुधारण्यासुद्धा मदत होते. तर अशा काही गोष्टींची आपण माहिती करून घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण हालचाल केली पाहिजे. आता हे जे डिप्रेशन आहे ते जवळपास 60% महिलांमध्ये दिसून येतं बाळंतपणानंतरचं. म्हणजे ही खूप कॉमन गोष्ट होत आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये कधी 2-3 दिवस होतं, कधी एखादा झटका येतो एखादीला, तर कधी कधी हे लांब काळापर्यंतसुद्धा आपल्याला जाणवायला लागतं. म्हणून वेळीच त्याच्यावरती उपचार घेणं खूप गरजेचं आहे. थोड्या वेळासाठी असेल तर तिचा आधार देऊन तिला मानसिक थोडंसं बरं वाटेल असं काही वागून तिला. हां, अजून एक यामध्ये पॉईंट आपल्याला सांगता येईल की तिने आहार हा खूप व्यवस्थित घेतला पाहिजे. कारण आत्तापर्यंत मुलींना मस्तपैकी जंक फूड वगैरे खाण्याची सवय झालेली असते आणि गरोदरपणात तर आपण पाहिजे ते खाण्याची इच्छा होणं म्हणजे बाळाचं काय डोहाळं लागणं असं समजून तिचं कोडकौतुक केलं जातं आणि तिने भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खाल्लेलं असतं. पण
आता बाळंतपणानंतर मात्र तिच्या खाण्यावरती काही बंधनं येतात, कारण खूप तिखट, मसालेदार, चमचमीत, तेलकट पदार्थ न खाल्लेलेच बरे, कारण ती जे काय खाते ते दुधातून बाळाला संक्रमित होत असतं आणि त्याच्या तब्येतीवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे तिच्या खाण्यावरती थोडं बंधन येतं. तेव्हा त्या मुलींनी पण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त साधं, सोपं, सात्विक, साजूक तुपातलं घरगुती खाल्लेलं केव्हाही चांगलंच. तर अशा वेळी तिच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. अर्थात आता ही गोष्ट त्या नवजात मातेच्या आईला किंवा सासूला मी सांगण्याची गरज नाही आहे. हे प्रत्येक गृहिणीला अगदी माहीत असतं की बाळंतपणामध्ये त्या मातेला काय द्यायचं आहे आणि काय द्यायचं नाही आहे. पण एक ओघात आलं म्हणून हा पॉईंट मी मांडला. तर खाण्याकडे पण आपण त्या मुलींनी लक्ष दिलं पाहिजे. मूड चांगला होण्याच्या दृष्टीने सुद्धा व्यवस्थित प्रोटीनयुक्त जर सकस आहार घेतला तर सुद्धा हे बऱ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या आरोग्याला चांगलं राखू शकतो. आता एक शेवटचा पॉईंटकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि तो म्हणजे त्या आईने स्वतःकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे बाळ जन्मल्यानंतर 3-4 महिन्यामध्ये ती इतकी गुंग झालेली असते, इतकी गुंतून गेलेली असते की तिचं स्वतःच्या शरीराकडे लक्षच नसतं. शारीरिक स्वच्छता, मग दिवसभर ती अजागरासारखी एकाच नाईटीवरती दिवसभर ती वावरत असते. तर यापेक्षा तिने सकाळ संध्याकाळ कपडे बदलावे, स्वच्छ छान पंजाबी ड्रेस घालावा, मस्त पावडर लिपस्टिक लावून आरशात बघावं आणि अशा प्रकारे छानसं गाणं गुणगुणत आपलं काही एखादं आवडीचं गाणं म्हणत म्युझिक लावून त्या बाळाला जर तिने जवळ घेतलं तर अशा आनंदी आईच्या सहवासात बाळसुद्धा खूप आनंदी फील करतं आणि अशा प्रकारचे त्यांच्या दोघांमधलं बॉन्डिंग पण खूप मजबूत व्हायला मदत होत असते आणि त्यामुळे स्वतःकडे जरूर लक्ष द्या. स्वतःच्या आवडीचं एखादं छोटंसं एक 5-10 मिनिटाचं कार्य नक्की करावं. असं नाही की आता बाळ जन्मलं म्हणजे आपलं सगळं बदलून गेलं, आता आपण काहीच करू शकणार नाही आहेत. तर असं काही नाही आहे. ही एक थोडी फेज आहे ज्याला आपण एन्जॉय करायचं आहे. आपल्या आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि जो आपण बाळासाठी डेडिकेट करत आहोत. म्हणजे त्यातून आपलं काहीतरी हरवलं, आपलं कोणीतरी काढून घेतलं, आपल्या अधिकारांवर गदा आली, असं काहीही समजून घेण्याचं कारण नाही आहे. तर त्यासाठी आपण आपल्या मनाने आनंदाने ही फेज आपण अनुभवली पाहिजे, एन्जॉय करता आली पाहिजे आणि त्यामधून ह्या अशा प्रकारचं नैराश्य आपल्याला येणार नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समधून नक्की सांगा.